1 ऑगस्ट 1920 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस। उद्या 1 ऑगस्ट लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील नेते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे विद्रोही यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त लिहिलेल्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे दलित शोषित कष्टकऱ्यांचा कलावंत लेखक समज गैरसमज लेखक सुबोध मोरे विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील नेते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे विद्रोही लेखक निवेदक तानाजी कांबळे ज्येष्ठ पत्रकार कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी। कॉम्रेड अण्णाभाऊ साठे दलित शोषित कष्टकऱ्यांचा कलावंत लेखक समज गैरसमज लेखक सुबोध मोरे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता अलीकडेच 1 ऑगस्टला झाली। प्रस्थापित साहित्य संस्कृतीतील ठेकेदारांच्या विरोधात दलित आदिवासी भटक्या विमुक्तांच्या साहित्याने जी स्वतःची स्वतंत्र ओळख वाट चोखाळली त्याचे बीज हे अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनीय भाषणात होती। हे जग ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरले आहे। अण्णाभाऊंच्या याच दलित शब्दाचा व्यापक अर्थ 1960-70 या 2 दशकात महाराष्ट्रात दलित साहित्य चळवळ फोफावली। हे जग ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेले आहे। पारंपरिक धार्मिक मूल्यांना पुराण कथांना छेद देणारे हे ऐतिहासिक विधान लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 2 मार्च 1958 साली मुंबईत आयोजित केलेल्या भारतातील पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनीय भाषणात केले होते। कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची लिखित भाषणे विशेष उपलब्ध नाहीत, परंतु जी आहेत त्यामधील हे भाषण मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरावा इतके महत्त्वपूर्ण आहे। याच भाषणामध्ये नंतरच्या काळात दलित आदिवासी भटक्या विमुक्तांच्या साहित्याने जी स्वतःची स्वतंत्र वेगळी वाट चोखाळली त्याची बीजही आहेत। मराठीतील विद्रोही साहित्याच्या उगमाची प्रेरणाही याच भाषणात आहे। दलित साहित्याचे वेगळे संमेलन भरवून हा वेगळा 4था सुभा का उभारता या प्रश्नाला अण्णाभाऊ आपल्या भाषणात सुरुवातीला स्पष्टीकरण देतात। ते म्हणतात, दलित माणसाचा मोठा वर्ग या महाराष्ट्रात असून त्याचे जग वेगळे आहे। हा वर्ग या देशात अग्रेसर असून त्याच्या न्यायी संघर्षाचे परिणाम सर्व समाजावर होत असतात। तो या देशाचा सामाजिक सांस्कृतिक पाया आहे, परंतु पिळला जाणारा आणि कष्ट करणारा दलित म्हणून तो वेगळा आहे आणि उपेक्षित आहे आणि अशा या दलिताला आपल्या जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब आजच्या मराठी साहित्यात दिसत नाही। अण्णाभाऊ साठे यांची ही भूमिका म्हणजे महात्मा फुले यांनी मराठी साहित्य संमेलन भरवणाऱ्या तत्कालीन ग्रंथकार सभेला 11 जून 1885 ला जे पत्र पाठवले होते त्या मतांशी जुळणारे आहे। त्यात फुले म्हणतात, त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थाशी आपल्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही। सारांश त्यांच्यात मिसळल्याने आम्हा शूद्रादी अतिशूद्रांचा काही एक फायदा होणे नाही। याबद्दल आम्हीच विचार केला पाहिजे। त्यावेळी महात्मा फुलेने जे उच्चवर्णीय यांच्या ग्रंथकार सभेस साहित्य संमेलनास सुनावले होते तेच अण्णाभाऊ साठे आमचा वेगळ्या साहित्य संमेलनाचा 4था सुभा का हे सांगताना म्हणतात, दलिताला आपल्या जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब आजच्या मराठी साहित्यात दिसत नाही। कॉम्रेड अण्णाभाऊंच्या या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लेखकांना सांगतात की
हा दलित आजच्या समाजाचे हृदय आहे. हा माणूस कष्टासारखे खडतर कर्म का करतो हे जोपर्यंत लेखकाला कळत नाही तोपर्यंत तो दलितांचे साहित्य निर्माण करू शकत नाही. तो त्या वर्गाशी एकनिष्ठ असावा लागतो. तो लेखक ध्येयवादी असला पाहिजे आणि त्याची कल्पकता सुद्धा अशीच हवी. तू गुलाम नाहीस हे जग तुझ्या हातावर आहे याची जाणीव करून घ्यावी. त्याचे जीवन मरणाच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी लेखक हा सदैव जनतेबरोबर असावा लागतो. कारण जो कलावंत जनतेबरोबर असतो त्याच्याबरोबर जनता असते. लेखक साहित्यिकांना कष्टकऱ्यांचे खडतर आयुष्य समजून घेण्यासाठी अण्णाभाऊ साठे सांगतात, उंच विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून तो विजेच्या तारा जोडतो. खाणीत उभ्या कटड्यावर चढून सुरुंगांना पेट देतो किंवा पोलादाच्या रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि कधी कधी त्याची मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करत मरण पत्करतो. ही जगण्याची आणि मरण्याची आगळी रीत लेखकाने समजून घ्यावी. या भाषणाचा शेवट अण्णाभाऊ रशियन क्रांतीतील महान कम्युनिस्ट साहित्यिक ज्यांना अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातील गुरु मानले त्या मॅक्झिम गॉर्कीच्या महत्त्वाचा उद्गार केला आहे. गॉर्की म्हणतो, मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे, त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव जगातल्या बंधनातून मुक्त करणे आणि तू गुलाम नाहीस, तू वास्तव जगाचा धनी आहेस, तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस असा साक्षात्कार माणसाला करून देणे हे वाङ्मयाचे खरे वैशिष्ट्य आहे. या अर्थाने वाङ्मय सदैव क्रांतिकारी असते. म्हणून परिपूर्ण साहित्य निर्माण करूया आणि लेखण्या दलितांच्या चरणी अर्पण करूया. अण्णाभाऊ त्यांच्या भाषणातील दलित शब्द केवळ जातीच्या मर्यादित अर्थाने वापरत नाहीत, तर ते तो शब्द द्वय अर्थाने म्हणजे जाती वर्ग या दोन्ही अर्थाने वापरतात. त्या शब्दाला ते व्यापक रूप देतात. अण्णाभाऊ पृथ्वी ही दलितांच्या तळहातावर तरलेली आहे असे म्हणतात तेव्हा ते केवळ एका विशिष्ट देशाबद्दल बोलत नाहीत, तर समग्र जगाबद्दल बोलतात. जातीच्या अर्थाने असलेला दलित हा भारत वगळता कुठेही नाही. त्यामुळे अण्णाभाऊंच्या विधानातील दलित हा कष्टकरी या अर्थानेच आहे, जो जगभर आपल्या श्रमाने नवनिर्मिती करतोय व त्याच्या हातावर बाहूंवरच हे जग तोललेलं आहे हे सार्वत्रिक सत्य अण्णाभाऊ सांगतात. अण्णाभाऊ साठे यांच्या दलित साहित्य संमेलनातील या भाषणानंतर महाराष्ट्राच्या साहित्य सांस्कृतिक अस्मितादर्शी मेळावा, प्रगत साहित्य सभा, आंबेडकरी साहित्य संमेलन, फुले आंबेडकरी साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन, भटके विमुक्त साहित्य संमेलन ते विद्रोही मराठी साहित्य संमेलनापर्यंतचा प्रवास सुरू आहे. आणि आता तर दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी खुद्द अण्णाभाऊंच्याच नावाने कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन सुरू केलं आहे, ज्याला मोठा प्रतिसाद दलित बहुजनातील नवशिक्षित वर्गाकडून मिळत आहे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या याच दलित शब्दाचा व्यापक संदर्भ घेऊन 1960-70 या 2 दशकात महाराष्ट्रात दलित साहित्य चळवळ फोफावली. बाबूराव बागुल त्यांचे नेतृत्व करीत होते व त्यांच्यावर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्यात साहित्यिक म्हणून प्रभाव होता. ज्या मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्पमध्ये अण्णाभाऊ साठे यांची कम्युनिस्ट कार्यकर्ता, शाहीर, साहित्यिक म्हणून राजकीय सामाजिक विचारांची जडणघडण ज्या कॉम्रेड R.B. मोरे, कॉम्रेड K.M. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली, त्या नेत्याचा व अण्णाभाऊ यांचा वैचारिक प्रभाव हे बाबूराव बागुलांवर पडला होता. प्रारंभीच्या काळातील लघुनियतकालिक संप्रदायातील व नंतर दलित पॅंथरचे नेते झाले राजा ढाले यांच्यावरही प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांचा प्रभाव होता. पहिल्या दलित साहित्य संमेलनाला अण्णाभाऊंना चिरागनगरच्या घरून संमेलनस्थळी घेऊन आणण्याची जबाबदारी ही इतरांसह राजा ढाले आणि इतर यांनी पार पाडली होती. अण्णाभाऊंनी त्यांना वाचा व विचार करा असा आदेश त्यावेळी दिल्याचे राजा ढाले आवर्जून सांगायचे. दलित पॅंथरचे एक संस्थापक व विद्रोही कवी कालकथित नामदेव ढसाळ, कवी, कथाकार व पॅंथर नेते अर्जुन डांगळे, कथाकार वामन होवाळ, लेखक कवी दया पवार आदींवर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यिक वैचारिक प्रभाव होता. मराठवाड्यातील मिलिंद महाविद्यालयातील डॉक्टर म. ना. वानखेडे, वामन निंबाळकर, डॉक्टर यशवंत मनोर, सुखराम हिवराळे, डॉक्टर अविनाश डोळस आदी अनेक जण अण्णाभाऊ व बाबूराव बागुल यांच्या विचाराने प्रभावित झाले होते.
महाराष्ट्रात 72ला दलित पॅंथर या लढाऊ तरुणांच्या संघटनेची स्थापना झाली. दलित पॅंथरच्या जाहीरनाम्यातील दलित शब्दाची व्याख्या ही जातीच्या पलीकडे जाऊन शोषित, कष्टकरी, सर्वहारा अशी व्यापक भूमिकेसह मांडण्यात आली होती आणि या भूमिकेची प्रेरणाही अण्णाभाऊ साठे यांच्या दलित साहित्य संमेलनाच्या भाषणातून मिळाली असण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे दलित पॅंथरचा हा ऐतिहासिक जाहीरनामा बाबूराव बागुलांच्या आम्ही या नियतकालिकात प्रथम प्रकाशित झाला होता. 70चे दशक हे महाराष्ट्रात दलित साहित्य व दलित पॅंथरच्या चळवळीच्या झंझावाताचे महत्त्वपूर्ण दशक होते. त्याच कालखंडात देश स्तरावरही एकीकडे जयप्रकाश नारायण यांची चळवळ, दुसरीकडे कम्युनिस्ट नक्षलवाद्यांचे लढे संघर्ष, महाराष्ट्रात बाबा आढावांचं एक गाव एक पाणवठा आंदोलन, युक्रांत, मागोवा, दलित युवक आघाडीचे दलित आदिवासी अत्याचार शोषण विरोधात शिष्यवृत्तीसाठी संघर्ष आणि बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर नव्या शिक्षित पिढीला आलेलं सामाजिक सांस्कृतिक आत्मभान, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रस्थापित साहित्य संस्कृतीतील ठेकेदारांच्या व प्रस्थापित राजकीय पक्ष व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असंतोष घुमतत होता. तोच कविता कथा साहित्यातून स्फोटक शब्दात व्यक्त होऊ लागला. पॅंथरच्या नेत्याची ज्वलंत अन्यायाविरुद्ध आग कोकणारी भाषणे होऊ लागली. त्याच काळात राजा ढाले यांचा काळा स्वातंत्र्य दिनाचा साधनातील लेख गाजला होता. त्यावेळी नामदेव ढसाळांच्या गोलपीठाने साहित्य संस्कृतीत खळबळ माजवली होती. या दलित साहित्य व दलित पॅंथरच्या हल्ला बोल नंतर महाराष्ट्रातील सांस्कृतिक विश्व ढवळून निघाले. याच पार्श्वभूमीवर दलित आदिवासी शोषित समाजातील कवी, लेखक, साहित्यिक आपली साहित्याची पाळेमुळे आपले नायक नायिका शोधू लागले. ते त्यांना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, वामन होवाड, शंकरराव खरात यांच्या कथा कादंबऱ्यात, तर नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, जवी पवार, दया पवार, अर्जुन डांगडे, त्र्यंबक सपकाळे, वामन निंबाळकर, डॉक्टर यशवंत मनोहर आदींच्या कवितांमध्ये दिसू लागले. याच सांस्कृतिक बदलाच्या काळात कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला नवा उजाळा मिळू लागला. यापूर्वी अण्णाभाऊंचा लोकशाहीर म्हणून अधिक ओळख होती, कारण मराठीतील प्रस्थापित भांडवली ब्राह्मणी साहित्य संस्कृतीच्या ठेकेदाराने, तथाकथित समीक्षकाने, मार्क्सवादी विचारवंत ग्रांशींच्या परिभाषेतील जैविक बुद्धिजीवी असलेल्या अण्णाभाऊ साठे यांना साहित्याचा सन्मान कधी दिलाच नाही व त्यांच्या साहित्याकडे हेतुतः दुर्लक्षच केले व उपेक्षाच केली. त्याची दोन महत्त्वाची कारणं म्हणजे ते दलित समाजातील होते व दुसरे म्हणजे ते कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. दलित साहित्याच्या अगोदरच्या काळात फक्त महाराष्ट्रातील, देशातील व जगातील मार्क्सवादी प्रगतशील पुरोगामी फुले आंबेडकरी विचार मानणाऱ्यांनीच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची योग्य दखल घेतली. त्यांचे साहित्य देश विदेशातील भाषेत भाषांतरित केले व त्यांच्या साहित्याची जगाला ओळख करून दिली. त्यांचे प्रारंभीचे साहित्य गाणी, लावण्या, पोवाडे, कथा, कादंबरी, वृत्तपत्रातील लेखन हे कम्युनिस्ट पक्षाने वा पक्षाशी संबंधित प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केले व सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. म्हणूनच अण्णाभाऊ अभिमानाने अखेरपर्यंत सांगत की मला कम्युनिस्ट पार्टीने लेखक म्हणून घडवले. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची महाराष्ट्र साहित्यात मोठ्या प्रमाणात दखल घेतली जाऊ लागली ती 1980 नंतरच्या काळात. कारण दलित साहित्याचा प्रभाव असलेला नवशिक्षित वर्ग दलित शोषित बहुजनांमधून महाविद्यालये, विद्यापीठात शिकवू लागला. साहित्य संस्कृतीचे निकषही बदलू लागले होते. दलित शोषित कष्टकऱ्यांच्या साहित्याला मान्यता मिळू लागली होती. साहित्याच्या केंद्रस्थानी दलित साहित्य आले. त्यामुळे दलित बहुजनांमधील तरुण अभ्यासक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर लेख, प्रबंध लिहू लागले, विशेषांक काढू लागले. याच कालखंडाच्या मागे दलित साहित्य व दलित पॅंथरने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी लढाऊ क्रांतिकारी भूमिका व प्रतिमा पुढे आणण्याचा जो प्रयत्न केला तो तत्कालीन काँग्रेस सत्ताधाऱ्यांना त्रासदायक व अडचणीची वाटू लागले. कारण दलित पॅंथरच्या व्यापक भूमिकेमुळे बौद्धेतर दलित जात समूहातील मातंग, भटके, विमुक्त जातीतील शिक्षित जागरूक तरुण पॅंथर मार्फत आंबेडकरी विचाराकडे वळू लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला नेता मानू लागला. तेव्हा याला शह देण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी मातंग अस्मितेच्या नावाने व्यापक दलित समूहातून मातंग समाजाला वेगळे काढण्याची, कधी वीर लहुजी साळवे यांच्या नावाचा तर कधी अण्णाभाऊंच्या नावाचा वापर केला. अण्णाभाऊंना कधी साहित्यरत्न तर कधी अण्णा साहित्य सम्राट अशी मर्यादित ओळख करून
जनमानसात ठसवण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ साहित्यरत्न होतेच, परंतु तेवढेच त्यांचे कार्य नव्हते. हे करताना कॉम्रेड अण्णाभाऊंचा सत्ताधारी पक्ष आणि श्रीमंत धनिक वर्गाच्या विरोधात असलेला त्यांचा क्रांतिकारी विचार मात्र जाणीवपूर्वक दडवून ठेवला. त्याची कॉम्रेड कम्युनिस्ट म्हणून असलेली खरी ओळख पुसण्याचा प्रयत्न केला आणि केवळ मातंग समाजातील श्रेष्ठ साहित्यिक म्हणूनच अण्णाभाऊंना पुढे आणले. एवढेच नव्हे तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊंनी जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव हे गाजलेलं गाणं लिहिलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर राजकीय स्पर्धेसाठी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचा राजकीय प्रतीक म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला गेला. बौद्ध विरोधात मातंग अशीच भांडणं लावण्याचा व दलित एकजुटीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. हातात घटना घेतलेल्या डॉक्टर बाबासाहेबांचे फोटोशिल्प प्रसिद्ध करत आता तशाच प्रकारे संगणकाच्या फोटोशॉपवर धोतरजबा घातलेला व हातात फकिरीची प्रत हातात घेतलेला अण्णाभाऊंचा कृत्रिम फोटो सध्या जोरात व्हायरल केला जात आहे. तेव्हा यामागचे तेव्हाच्या व आताच्या सत्ताधाऱ्यांचे राजकारण नीट समजून घेण्याची गरज आहे. व्यवस्थेने जग बदलण्याची शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या कॉम्रेड अण्णाभाऊंना केवळ जातीच्या अस्मितेत मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. एखाद्या तळाच्या जात वर्गीय समूहाने त्या जातीतील महान व्यक्ती नेत्याला आपल्या अस्मितेचे प्रतीक म्हणून पुढे आणणे चूक वावगेही नाही, ते स्वाभाविकच आहे. परंतु त्या महान व्यक्तीला केवळ त्या जातीचंच बंदिस्त करणे हाही त्या महान व्यक्तीवरचा अन्यायच आहे. अण्णाभाऊ साठे तर कम्युनिस्ट असल्याने ते जात प्रांत धर्म देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय मानवी समूहाशी त्यांनी नाते जोडले होते. तेव्हा अशा अण्णाभाऊ यांना केवळ जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्याचे जे काम काही नेत्याने व सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या राजकीय हित संबंध वापरण्यासाठी जे केले ते आता थांबले पाहिजे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची कम्युनिस्ट म्हणून असलेली खरी ओळख व त्यांचा राजकीय विचार पुढे आणला पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांची कॉम्रेड म्हणून असलेली खरी ओळख जपूया व ते ज्या जात वर्गीय शोषणाच्या धर्मांधतेच्या विरोधात लढून समतेचे समाज सत्तावादाचे स्वप्न पाहत होते त्यासाठी झटूया. हेच खरे अण्णाभाऊंच्या विचारांना कृतिशील अभिवादन ठरेल. लेखक विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे विद्रोही. लेखक विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील नेते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे विद्रोही. निवेदक तानाजी कांबळे ज्येष्ठ पत्रकार. निवेदक तानाजी कांबळे ज्येष्ठ पत्रकार. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र संध्या यूट्यूब परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन. समस्त भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.